अहमदनगरमधील या 4 मतदारसंघात भाजपचे दिग्गज फुटणार. महायुती आली टेन्शनमध्ये. नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणुका 2 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. विविध मतदारसंघात दिग्गज तयारीला लागलेत. भाजप यावेळी संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यानुसार दिग्गज जिल्ह्यात फिल्डिंगही लावली आहे. परंतु हे चित्र जरी एकीकडे दिसत असलं तरी दुसरीकडे मात्र भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी गटबाजी वाढली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात भाजप महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आणायचे याबाबत यांनी राधाकृष्ण विखे पाटील, आमदार पंकजा मुंडे इत्यादींसह दिग्गज तयारीला लागले आहेत. परंतु गटबाजीमुळे मोठे आव्हान त्यांच्या पुढे उभे येऊन राहिले आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीगोंद्यात देखील भाजपला गटबाजी दिसते. येथे सुवर्ण पाचपुते यांनी जाहीरपणे आमदारकीसाठी दंड थोपटले आहेत. त्या अगदी जुन्या भाजप कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. एकनिष्ठ कार्यकर्त्यांना यावेळी न्याय मिळेल व तिकीट मला मिळेल असे ते म्हणतायत. शिर्डीत मंत्री विखे पाटील यांच्या मतदारसंघात देखील अशी स्थिती आहे. प्रभाताई घोगरे असतील किंवा राजेंद्र पिपाडा असतील, हे भाजपचेच नेते आहेत. तरी देखील त्यांनी सध्या विखेंविरोधात भूमिका घेतलेली आहे. कोपरगावमध्ये विवेक कोल्हे हे भाजपचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव. परंतु सध्या भाजपमध्येच असले तरी भविष्यात ते कोणता स्टँड घेतील याबाबत देखील साशंकता आहे. शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे विधानसभेची उमेदवारी मिळावी असा दावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केला असून या संदर्भात शेवगाव येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याने भाजपच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या संदर्भात नियोजन करण्यासाठी मंगळवारी शेवगाव येथे शेवगाव तालुक्यातील भाजप व मित्र पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या मतदारसंघात मोनिका राजळे या भाजपच्या विद्यमान आमदार असून त्यांच्या विरोधात मुंडे यांनी उघडपणे दंड थोपटले आहेत. भारतीय जनता पक्षात गेल्या 20 वर्षांपासून एकनिष्ठ राहून काम केले आहे. आता सामान्य माणसांचा प्रतिनिधी विधानसभेत घेतला पाहिजे यासाठी काम करीत आहोत. शेवगाव इथं 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निष्ठावंत व भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहा. आमची भूमिका स्पष्ट करू असे आवाहन भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळभाऊ दौंड यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या शेवगाव येथील मेळाव्याच्या तयारीसाठी पाथर्डी येथे बुधवारी गोकुळ दौंड यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक पार पाडली. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.